नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण आलो आहोत छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला भेट देण्यासाठी। या ठिकाणी जलसंपदा विभागाअंतर्गत घेतलेल्या परीक्षेमध्ये कॅनॉल इन्स्पेक्टर म्हणून निवड झालेल्या प्रगती चांगदेव मुरे हिच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत। जाणून घेणार आहोत तिच्या यशाचा प्रवास नक्की कसा होता। माझं सासुर्वे गाव आहे, रहमतपूर शेजारी छोटंसं गाव येतं। पार्श्वभूमी पण म्हणाल तर मध्यम कुटुंबातून येणारी विद्यार्थिनी आहे मी। माझं शिक्षण 10वी पर्यंत रहमतपूरमध्येच झालेलं आहे, वसंतराव दादा विद्या पाटील रहमतपूर या ठिकाणी। 11वी-12वी ही रहमतपूरमध्येच झाली आहे। त्यानंतर मी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये BSc साठी ॲडमिशन घेतलेलं होतं। तिथं माझं TY पर्यंत केमिस्ट्री विषयातून झालेलं आहे। त्यानंतर MPSCच्या मार्गदर्शनासाठी मी फाउंडेशन कोर्ससाठी छत्रपती शिवाजी कॉलेज विद्यालयामध्ये ॲडमिशन घेतलं। तिथल्या मार्गदर्शनामुळे श्री ताटे देशमुख सर, जाधव सर, लोंढे सर, पाटील सर इत्यादींच्या मार्गदर्शनाखाली मी आतापर्यंत अभ्यास करत आले। देशमुख सरांचं पहिल्यापासून होतं की तो अभ्यास कर, तुझी नक्की निवड होईल, आहे तुझ्यात कॅलिबर तेवढं तर तू कर। त्यामुळे त्यांचा एक विश्वास होता, त्या विश्वासाच्यामुळं आजपर्यंत अभ्यास करत गेले। घरच्यांनी पण विश्वास दाखवला की होईल म्हणून। पण 4 वर्ष मला यासाठी गेले। पहिलाच फॉर्म भरला, नंतर 2 वर्ष लॉकडाऊन पडलं। त्या लॉकडाऊनमुळे अभ्यासाला काही एवढी गती मिळवता आली नाही। 2021मध्ये क्लर्कच्या मेनसाठी निवड झाली, पण त्यातही थोड्या मार्कांसाठी अपयशच पदरी पडलं। त्यानंतर सातत्यानं सराव सुरू ठेवला, अभ्यास चालू ठेवला, त्यामुळे आज कुठेतरी पदरात यश मिळालेलं आहे आणि ह्या पदी मी पोचलेली आहे। माझ्या या निवडीमागे माझ्या आईवडिलांचं, छत्रपती शिवाजी कॉलेज विद्यालयाच्या मार्गदर्शन केंद्राचे सर्व शिक्षक स्टाफ यांचं खूप मोलाचा त्यांची साथ मला मिळाली, त्यामुळे त्यांचा वाटा खूप मोठा आहे। त्यांच्यासाठी मी त्यांना आयुष्यभर ऋणी राहीन। सगळेच आपल्याला या प्रवाहात किंवा साथीदार किंवा सोबती लाभत नाहीत। काही आपल्याला डिमोटिव्ह सुद्धा करतात की नाही बाबा तुझ्याच्यानं होणार नाही आहे, किती वर्ष करशील, 4 वर्ष तुम्ही आयुष्याच्या उमेदीची देता तिथं, मग यश मिळेलच का। कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आपण जर सक्सेस रेट बघितला तर तो 0.003% आहे। सगळ्यांनाच यश मिळतं असं नाही, पण पाहुणे असतील किंवा इतर नातेवाईक असतील की सोडून दे किंवा इंडस्ट्रियल जॉब बघ, तुझं केमिस्ट्रीतून झालं आहे तर तुला तिकडेही चांगला जॉब मिळेल, असे भरपूर सल्ले देत होते। मग ते काही चांगल्या पद्धतीनं देत असतील किंवा टोमण्याच्या पद्धतीनं देत असतील, ते इतकं डिमोटिव्ह व्हायचं की बाबा आपल्याच्यानं होईल का, आपण करू शकतो का। पण एक कुठेतरी पॉझिटिव्ह आईवडिलांचा असेल किंवा शिक्षकांचा असेल की नाही तू कर, होईल, मनानेही घेतलं की नाही आपल्याला केलं तर आपण एक 100% आपण ह्याच क्षेत्रात देऊ शकतो। दुसऱ्या क्षेत्रात जरी दिलं तरी पण तेवढ्या उमेदीनं किंवा तेवढ्या जिद्दीनं आपण ते काम पूर्ण करू शकत नाही असं कुठेतरी वाटायचं। आणि त्यामुळे मी MPSC परीक्षेचा अभ्यास मध्येच न सोडता किंवा दुसरं क्षेत्र न निवडता ह्याच क्षेत्रात टिकून राहिले। आणि इथं टिकून राहणं, सातत्य असणं खूप महत्त्वाचं असतं। तुम्ही जगाचा विचार केलात की बाबा हे काय बोलतंय, ते काय बोललं, मला असे बोलतात तसे बोलतात आणि मी सोडून दिलं मधून, तर त्याचा काही उपयोग होत नाही। तुम्हाला तुमच्यावरती विश्वास पाहिजे, तुम्ही तुमचे 100% देताय तर तुम्हाला जगाला दाखवायसाठी अभ्यास नाही करायचा। आपण आपल्यासाठी अभ्यास करतो, आपण आपल्या आईवडिलांसाठी अभ्यास करतो, आपल्याला आपल्याशी प्रामाणिक राहायचे। त्यामुळे तुम्ही स्वतःचे प्रामाणिक राहिला की यश 100% तुम्हाला मिळतं। अभ्यासाचं विचाराल तर मी अपडाऊन केलं आहे गावावरून। आमचं 26 किलोमीटर डिस्टन्स आहे। मी सकाळी 8:30 किंवा 7:30 किंवा 8च्या बसनी यायचे, प्रॉपर इथे 9ला पोहोचत असेल। तिथून मी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अभ्यास करायचे, 6च्या बसनी पुन्हा रिटर्न जायचे। मॅक्झिमम झाला तर 6 ते 7 तास अभ्यास जास्तीत जास्त व्हायचा, कारण इकॉनॉमिकल कंडिशन एवढी नव्हती की राहायला मला सातारमध्ये होईल। आईवडिलांना एवढाही त्रास आपण देऊ शकत नाही आतापर्यंत, त्यामुळे मी अपडाऊनच केलेलं आहे। आणि जास्तीत जास्त 6-7 तास, त्याच्यावरती काय माझा जास्त अभ्यास मी केलेला नाही, पण जेवढे करल तेवढे प्रामाणिक राहून केलं आहे की त्या वेळी अभ्यासच करायचा, बाकी काही गोष्टी करायच्या नाहीत। MPSC पाऊल ठेवल्यानंतर म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं की राज्यसेवेअंतर्गतच पोस्ट मिळावी, पण नंतर काही वर्षानंतर आपण आपल्यासोबत कुठंतरी कॉम्प्रोमाइज करत होतो की जे पद भेटलंय ते आपण मानून घ्यावं चांगलं म्हणून। स्वप्न तर राज्यसेवेअंतर्गत पद काढणं हेच होतं किंवा कंबाईनमध्ये PSI STI ASO, जास्त करून STI होण्याचं होतं। क्लर्कची 2021ची मेन्स दिलेली होती मी, त्यात असं वाटत होतं की होईल, पण त्यावेळी माझ्याकडे मराठी सर्टिफिकेट नव्हतं, इंग्लिशचं कट ऑफ जास्त लागलं, त्यामुळे माझं 2021चा क्लर्कचा मेन्सचा चान्स हुकला।
त्यानंतर 2022ला पण पदरी पूर्ण निराशाच लागली. कोणत्याही परीक्षा असेल त्यात मला यश मिळालं नाही. 2023ला म्हटलं नाही, काय कमी आहे आपल्यात की आपण नाही करू शकत. 2023ला एक्झाम दिल्या, त्यात प्रत्येक परीक्षेत चांगले मार्क्स आले. मग आत्ता माझी WRD या पदी निवड झालेली आहे. फॉरेस्ट सहलीमध्ये पण मार्क्स चांगले होते, पण फिजिकल माझं तेवढं मला वाटलं की मी नाही देऊ शकत 100%. त्यामुळे मी तिकडं न जाण्याचा निर्णय घेतला. क्लर्क 2023ची मेन स्किल टेस्टपर्यंत मी पोहोचलेली आहे. त्याचे रिझल्ट येणे बाकी आहेत. राज्यसेवेअंतर्गत टेक्निकल फूड सेफ्टी ऑफिसर ही पोस्ट येते, त्याचीही मेन्स मी देऊन आलेली आहे. तरी राज्यसेवेअंतर्गत अजून तहसीलदार किंवा डेप्युटी कलेक्टरपर्यंत पोहोचणं हेच पुढची स्वप्न राहील किंवा इच्छा राहील. अशा विद्यार्थ्यांसाठी जे नव्याने सुरू करणार आहेत त्यांच्यासाठी एकच सांगेन, तुम्ही बेसिक क्लिअर करा. तुमच्या इच्छेशी, तुमच्या स्वप्नाशी प्रामाणिक राहा. अभ्यास प्रामाणिकपणे कराल. कोण म्हणतंय किंवा कुणी पाठवले तुम्हाला इथे अभ्यासाला म्हणून अभ्यास करू नका. तुमची एक जिद्द असते, त्याच्यामागे तुमच्या आईवडिलांचे कष्ट असतात. त्या कष्टाशी तुम्ही प्रामाणिक राहा. तुमच्या अभ्यासाचे प्रामाणिक राहा. शिक्षकांनी जे मार्गदर्शन केलेलं असतं ते लक्षात घेऊन त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करा. यश नक्कीच तुम्हाला मिळेल. थँक्यू.